नमस्कार मित्रांनो, मी भरत नागरे MPSC मिरर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल संपूर्ण माहिती सोबतच काही प्रश्न बघणार आहोत. तरी आपल्यापैकी जे नवीन असाल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया. काय पहिला प्रश्न, गांधी मरण पावतील पण गांधीजींचे तत्त्वज्ञान मरण पावणार नाही, तर हे गांधीजींचं प्रसिद्ध उद्गार कोणत्या अधिवेशनातलं असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन ए 34चं मुंबई अधिवेशन, 24चं बेळगाव अधिवेशन, 31चं कराची अधिवेशन आणि 1915चं मुंबई अधिवेशन. तर याचं योग्य उत्तर काय? तर याचं योग्य उत्तर आहे 1931चं कराची अधिवेशन. 1931चं कराची अधिवेशन. बेळगाव अधिवेशन वाटू शकतं आपल्याला, कारण गांधीजी एकटाच अध्यक्ष राहिलेले आहे नाही का. तर ते 1924च्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले होते. परंतु त्यांचं जे प्रसिद्ध उद्गार आहे काय, तर गांधी मरण पावतील पण गांधीजींचे तत्त्वज्ञान मरण पावणार नाही, तर हे 1931च्या कराची अधिवेशनमधलं आहे. तर आपल्याला कराचीला आजपर्यंत किती अधिवेशन झाले हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. तर कराचीला आजपर्यंत 2च अधिवेशन झाले होते. तर पहिलं म्हणजे 1913ला झालेलं आहे. 1913चं जे कराचीला अधिवेशन झालं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते, तर त्याचे अध्यक्ष होते नवाब बहादूर. आणि जे 1931ला झालं तर 1931चं तर त्याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. ओके. तर मग हे कराची अधिवेशन प्रसिद्ध काय यासाठीचं आहे किंवा याचं वैशिष्ट्य काय, तर कराची अधिवेशन 1931च्या कराची अधिवेशनामध्ये पंडित नेहरूंनी मूलभूत हक्काचा ठराव मंजूर करून घेतला होता. कशाचा? मूलभूत हक्काचा, फंडामेंटल राईट्सचा ठराव मंजूर करून घेतला, तर तो याच कराची अधिवेशनामध्ये घेतला होता. त्यानंतर आपल्याला कशासाठी प्रसिद्ध म्हणता येईल, म्हणजे कराचीबद्दल जर प्रश्न आला तर जे 1921ला अखिल भारतीय खिलाफत कमिटीचं अधिवेशन झालं होतं. कोणतं? अखिल भारतीय खिलाफत कमिटीचं जे 1921ला अधिवेशन झालं, तर ते कुठं झालं होतं, तर ते सुद्धा कराचीला झालेलं होतं. 1921ला जे खिलाफत कमिटीचं अधिवेशन झालं तर ते कराचीला झालं. ह्याच्यावर 2019ला राज्यसभेला प्रश्न आला होता मेन्सला. त्यानंतर आपल्याला माहिती की मुस्लिम लीगची स्थापना 1906ला झालेली, तर ती ढाका या ठिकाणी झालेली होती. आणि कोणाची अध्यक्ष झाली? ढाक्याचे नवाब सलीमुल्ला यांच्या अध्यक्ष झाली मुस्लिम लीगची स्थापना झाली होती. त्यानंतर जे पहिलं अधिवेशन झालं होतं, तर पहिलं अधिवेशन झालं होतं 1907ला, तर ते कुठे झालेलं आहे, तर ते सुद्धा कराचीला झालेलं आहे. 1907चं जे मुस्लिम लीगचं पहिलं अधिवेशन आहे तर ते कराचीला झालं होतं. आणि त्याचे जर अध्यक्ष म्हणलं तर त्याचे अध्यक्ष कोण होते? आदमजी पीरबॉय हे त्याचे अध्यक्ष राहिलेले होते. आदमजी पीरबॉय. आणि जर आपल्याला हेडक्वार्टर जर म्हणालं मुस्लिम लीगचं, तर मुस्लिम लीगचं हेडक्वार्टर कुठे? मुस्लिम लीगचं हेडक्वार्टर लखनौ या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर होतं. ओके. मग जे इतर पर्याय दिलेले तर त्यांचे अध्यक्ष कोण राहिलेले आपण बघून घेऊया. तर पहिला 34चं मुंबई अधिवेशन, तर याचे अध्यक्ष कोण होते? राजेंद्र प्रसाद हे त्याचे अध्यक्ष होते. बेळगावचं आपण बघितलं महात्मा गांधी एकदाच राहिलेले आजपर्यंत, ते म्हणजे 1924चं बेळगाव. कराचीचं कोण आहे? सरदार वल्लभभाई पटेल. आणि 1915चं 1915चं कोण होतं, तर 1915चं सत्येंद्र प्रसाद सिन्हा होते. सत्येंद्र प्रसाद सिन्हा, तर ते त्याचे अध्यक्ष राहिलेले होते. त्यानंतर मग आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बहिष्कृत भारत अस्पृश्य निवारणाचा आधुनिक इतिहास, ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग हे लेख व भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा समाजशास्त्रीय प्रबंध हे कोणाचं लिखाण असं आपल्याला विचारलेलं आहे. कोणतं? बहिष्कृत भारत अस्पृश्य निवारणाचा आधुनिक इतिहास किंवा अस्पृश्यतेचा प्रश्न, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, तर हे यांच्याबद्दल लिखाण कोणी केलेलं आहे? ऑप्शन ए विठ्ठल रामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, न्यायमूर्ती रानडे आणि किसन बनसोडे. तर याचं उत्तर काय? त्याचं अचूक उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे यांचं अचूक उत्तर आहे. मग आपण विठ्ठल रामजी शिंदे यांच्याबद्दल माहिती बघूया. तर विठ्ठल रामजी शिंदे यांचं जन्मस्थान कुठे आहे, तर ते जमखिंडीला झालेलं आहे. कर्नाटकमधील जमखिंडी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. तर आपल्याला समाजसुधारक आणि त्यांचे जन्म ठिकाण माहीत असले पाहिजेत, कारण मागच्या वर्षी कंबाईनला जो आलेला प्रश्न आहे त्यामध्ये पण विचारलेलं आहे, जोड्या विचारलेल्या होत्या, समाजसुधारक आणि त्यांचे जन्म ठिकाण. तर मग कर्नाटकमधील जमखिंडी या ठिकाणी कोणाचा? विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म झालेला आहे. आणि कर्नाटकमधील गंगामूळला जर विचारलं आपल्याला, तर कर्नाटकमधील गंगामूळला पंडिता रमाबाई यांचा जन्म झालेला आहे. पंडिता रमाबाई. आणि जे बेळगाव आहे, तर बेळगावला कोणाला झालेलं आहे? बेळगावला बाबा पदमजी यांचा जन्म झालेला आहे. बाबा पदमजी यांचा जन्म ठिकाण कोणतं आहे? बेळगाव आहे. ओके. त्यानंतर जमखंडी संस्थान, तर जमखंडी संस्थानामध्ये त्या काळी शिक्षण हे मोफत दिलं जायचं. आणि जो 1857चा उठाव झाला होता, तर जमखिंडी या ठिकाणी तो उठाव करण्याचा प्रयत्न कोणी केला होता, तर तो उठाव करण्याचा प्रयत्न कोणी केला होता?
आप्पासाहेब पटवर्धन यांनी तो उठाव करण्याचा प्रयत्न केला होता. मग विठ्ठलरामजी शिंदे यांचं पाळण्यातलं नाव काय, तर त्यांचं पाळण्यातलं नाव तुकाराम होतं, परंतु त्यांचे आईवडील विठ्ठल भक्त असल्यामुळे ते कालांतराने विठ्ठल या नावानेच परिचित झाले होते. आणि 1882ला त्यांचं अवघ्या 9व्या वर्षी लग्न झालं होतं. 1882ला तर ते कोणासोबत झालं होतं, मग रुक्मिणीबाई यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं होतं. ओके. त्यानंतर तर मुंबईचा प्रार्थना समाज आणि जो कोलकात्याचा ब्राह्मो समाज आहे, तर यांच्यातर्फे त्यांना धर्म शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कुठं पाठवलं होतं, मँचेस्टर या ठिकाणी त्यांना धर्म शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलं, प्रार्थना समाज आणि ब्राह्मो समाजातर्फे. त्यांच्यावर प्रभाव जर म्हटलं तर त्यांच्यावर प्रभाव कोणाचा होता, आगरकर, त्र्यंबकराव खांडेकर हे त्यांचे जे शिक्षक होते, वारकरी संप्रदाय, केशवचंद्र सेन आणि JS मिल व हर्बर्ट स्पेन्सर यांचे पुस्तकांचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव पडलेला होता. त्यानंतर प्रार्थना समाजाची त्यांनी दीक्षा कधी घेतली, तर प्रार्थना समाजाची त्यांनी दीक्षा ही 1898ला घेतली होती. 1898ला प्रार्थना समाजाची दीक्षा कुठून घेतली होती, तर ती सातारा या ठिकाणाहून त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली होती. त्यानंतर महत्त्वाचं तर ते प्रार्थना समाजासोबत काम करत असताना त्यांनी पंढरपूर या ठिकाणी एक अनाथाश्रम स्थापन केला होता. ओके. तर तो जो अनाथाश्रम स्थापन केला पंढरपूरला, तर तो कोणाच्या सहकार्याने स्थापन केला यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर तो रावजी भोसले यांच्या सहकार्याने त्यांनी पंढरपूर इथे अनाथाश्रम स्थापन केला होता. ओके. आणि ते प्रार्थना समाजाच्या सदस्यासाठी एक मासिक चालत होते. तर तेच मासिक कोणतं, तर त्याचं मासिकचं नाव आहे उपासना हे ते मासिक होतं, जे की प्रार्थना समाजाच्या सदस्यासाठी त्यांनी सुरू केलेलं होतं. मग प्रार्थना समाज आपल्याला माहिती आहे की प्रार्थना समाजाची स्थापना कधीची, 1867ला प्रार्थना समाजाची स्थापना आहे. कोणी केली होती, तर ते आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी ती केली होती, किंवा ते त्याचे पहिले अध्यक्ष होते असंही म्हणता येईल. आणि प्रार्थना समाजाची स्थापना कुठे झाली, तर ती झाली मुंबईला प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. आणि भागवत धर्माचा प्रभाव सुद्धा त्याच्यावर पडलेला होता. भागवत धर्माचा प्रभाव हा प्रार्थना समाजावर पडलेला होता. आणि मुखपत्रक कोणतं होतं मग, तर मुखपत्रक होतं सुबोध पत्रिका, हे प्रार्थना समाजाचं मुखपत्रक होतं. आणि त्यामधूनच मग विठ्ठलरामजी शिंदे हे धर्मविषयक लिखाण करत असे. ओके. आणि टिळकांना ज्यावेळेस अटक झाली होती, तर टिळकांना अटक झाल्यानंतर शिंदेंनी प्रार्थना सादर केली होती, प्रार्थना समाजामध्ये प्रार्थना सादर केली. तर त्यावरून समाजात मतभेद झाला. त्यानंतर मग त्यांनी प्रार्थना समाजाला सोडचिठ्ठी दिली किंवा प्रार्थना समाज सोडला. ओके. त्यानंतर मग महत्त्वाचं काय, तर त्यांचे ग्रंथ कोणते, तर त्यांचा ग्रंथ भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांचा ग्रंथ आहे, जो की आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे. आणि अनटचेबल इंडिया हा सुद्धा त्यांचाच ग्रंथ आहे. आणि माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं काय आत्मचरित्र आहे. ओके. मग आपल्याला कन्फ्युजन कुठे होऊ शकतं की अस्पृष्टांचा प्रश्न कोणाचा आहे, अस्पृष्टांचा प्रश्न हा ग्रंथ कोणाचा आहे. ओके. अस्पृष्टांचा प्रश्न, तर अस्पृष्टांचा प्रश्न हा ग्रंथ आहे बापूसाहेब माटे यांचा आहे. आणि अस्पृश्यतेचा प्रश्न म्हणालं तर तो विठ्ठलरामजी शिंदे. मग अस्पृष्टांचा प्रश्न या पुस्तकामध्येच बापूसाहेब माटे यांनी अस्पृश्याला काय म्हणलेले, अस्पृष्ट असं म्हणलेलं आहे. ओके. त्यानंतर अनटचेबल इंडिया आपल्याला माहिती आहे की विराज शिंदे यांचं आहे. आणि द अनटचेबल्स म्हणालं तर द अनटचेबल्स हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक आहे. माझ्या आठवणी व अनुभव तर हे विराज शिंदे यांचं आत्मचरित्र. आणि आमच्या आयुष्यातील काय आठवणी जर म्हणालं तर ते रमाबाई रानडे यांचं आत्मचरित्र आहे. ओके. त्यानंतर तर सोमवंशी हितचिंतक समाजाची जी पहिली शाखा आहे तर ती भिंगार या ठिकाणी स्थापन केली होती नगरला. तर मग ती जी परिषद भरली होती, तर त्या परिषदेमध्येच विठ्ठलरामजी शिंदे यांनी काय शपथ घेतली होती की त्यांचं उरलेलं आयुष्य हे अस्पृश्याच्या उद्धारासाठी काम करणार म्हणून, नाही का. अस्पृश्यांच्या प्रयत्न म्हणजे त्यांना अस्पृश्यांना मदत करण्यासाठी त्यांनी पुढचं आयुष्य मग घालवलं. तर त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतली होती भिंगार या ठिकाणी 1905ला. ओके. मग त्यांनी डेट महत्त्वाची, 16 ऑक्टोबर 1906ला त्यांनी मुंबई या ठिकाणी ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर न्यायमूर्ती नारायण चंदवरकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कुठं केली, मुंबईला 16 ऑक्टोबर 1906ला. आणि जर त्याचे सचिव जर म्हणाले तर सचिव ते स्वतः होते आणि अध्यक्ष होते न्यायमूर्ती नारायण चंदवरकर. आणि इथं महत्त्वाचं काय की अस्पृश्यता निवारणासाठी संस्थात्मक प्रयत्नाचा पाया कोणी जर घातला असं जर म्हटलं तर तो त्यांनीच घातला. कारण का, त्यांनी अस्पृश्यता निवारणासाठी सर्वप्रथम संस्था स्थापन केली, ती म्हणजे कोणती, ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशन मुंबईला. आणि 1912ला मग ती कुठं, पुण्याला त्याचं स्थलांतर झालं होतं 1912 वर्षी. ओके.
मग त्यांनी ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशनच्या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर त्यासाठी त्यांनी एक मासिक सुरू केलं होतं. त्याचं नाव काय, तर त्याचं नाव आहे प्युरिटी सर्वंट या नावाचं मासिक होतं, जे की ऑल इंडिया डिप्रेस क्लास मिशनच्या कार्याची माहिती ही लोकांपर्यंत पोहोचवत असते, प्युरिटी सर्वंट. ओके. त्यानंतर त्यांनी ऑल इंडिया डिप्रेस क्लासच्या माध्यमातून मग रुपी फंड, तांदूळ फंड, कापड फंड हे असे फंड निर्माण केले होते, ज्याद्वारे ते अस्पृश्यतांसाठी मदत करायचे असे. नंतर 1902ला फर्ग्युसन कॉलेजला त्यांनी मग एक हे केलं होतं, आयोजन केलं होतं. कायचं, तर अस्पृश्य आणि ब्राह्मण यांचं सहभोजनाचा कार्यक्रम त्यांनी ठरवला होता 1902ला. त्यानंतर त्यांनी 1905ला तरुण अस्तिकांचा संघ मुंबई या ठिकाणी 1905ला स्थापन केला होता. आणि महत्त्वाचं ह्यावेळेस प्रश्न आलेला होता मागच्या वर्षी, 1905ला यंग थिस्ट युनियनची स्थापना कोणी केली, तर ती सुद्धा वीरा शिंदे यांनीच केलेली होती. ओके. त्यानंतर निरक्षित सेवा सदन. तर निरक्षित सेवा सदन यासाठी त्यांनी स्थापन केलं होतं, तर ते त्यांनी यूकेच्या जी डोमेस्टिक मिशन, यूकेमध्ये जी डोमेस्टिक मिशन होती, तर त्या धर्तीवर त्यांनी दयाराम गिडुमल यांच्या सहकार्याने मग त्यांनी निरक्षित सेवा सदनची स्थापना केली होती. ओके. आणि आपल्याला ते माहिती आहे की त्यांनी होळी सणावर तसेच मुरळी प्रथेवर त्यांनी टीका केलेली होती, बरोबर. आणि 1907ला त्यांनी अस्पृश्य निराधार पुरुषांची एक समाज स्थापन केला होता, तो म्हणजे कोणता, सोमवंश मित्र समाज. कायसाठीचा होता तो, अस्पृश्य निराधार पुरुषांच्या मदतीसाठी सोमवंश मित्र समाज नावाचा त्यांनी समाज स्थापन केला होता. ओके. त्यानंतर 1910ला तर त्यांनी जेजुरी या ठिकाणी मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली होती. मुरळी प्रथेवर टीका करायची ती, आणि ती जी त्यांनी मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली, तर ती 1910ला जेजुरी या ठिकाणाहून मग ती मुरळी प्रतिबंधक चळवळ चालू केली. त्यानंतर 1917ला मराठा राष्ट्रीय संघ, तर ही ब्राह्मणेतरांची दुसरी राजकीय संघटना त्यांनी स्थापन केली होती. आपल्याला पहिली कोणती होती, पहिली होती डेक्कन रयत अण्णाभाऊ लठ्ठे यांनी ती स्थापन केली होती, अण्णासाहेब लठ्ठे यांनी, नाही का. तर जी दुसरी राजकीय संघटना होती ब्राह्मणेतरांची, तर ती म्हणजे मराठा राष्ट्रीय संघ, तर ती वीरा शिंदे यांनी नोव्हेंबर 1917ला स्थापन केली होती. त्याद्वारे त्यांनी मग मराठा समाजात जागृती आणण्याचा प्रयत्न केला. ओके. 1917चं आपल्याला माहिती आहे कुठं अधिवेशन झालं होतं, कोलकाताला अधिवेशन झालं होतं, आणि ॲनी बेझंट ह्या अध्यक्ष राहिलेल्या होत्या, आणि त्या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्या निवडून आल्या होत्या, किंवा त्यावेळेस त्या राहिल्या होत्या 1917ला कोलकाता अधिवेशन. तर मग याच अधिवेशनामध्ये, कोलकाता अधिवेशनामध्ये वीरा शिंदे यांनी काय, अस्पृश्यता पाळू नये हा ठराव मंजूर करून घेतला होता. अस्पृश्यता पाळू नये हा ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला, तर 1917च्या कोलकाता अधिवेशनामध्ये. त्यानंतर मार्च 1918ला त्यांनी अस्पृश्यता निवारक संघाची स्थापना केली. आणि 1920ला ज्यावेळेस पुण्यामध्ये दुष्काळ पडला होता, तर तो तिथल्या पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी त्यांनी मग 1920ला आपत्ती निवारक संस्था स्थापन केली. कधी, 1920ला. ओके. त्यानंतर महत्त्वाचं, 1920ला त्यांनी बहुजन पक्ष स्थापन केला होता. कोणता पक्ष होता, बहुजन पक्ष त्यांनी स्थापन केला होता. आणि जो 1920ला ब्राह्मणेतर पक्ष स्थापन झाला होता, तर ब्राह्मणेतर पक्ष आणि त्या ब्राह्मणेतर पक्षाची जी चळवळ होती, तर त्यावर त्यांनी टीका केला होता. त्यांनी टीका काय केली होती की ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद हा राष्ट्रीय ऐक्याला घातक ठरेल, असं ते म्हणाले होते वीरा शिंदे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की डेक्कन एज्युकेशन सोसायटी, कधीची डेक्कन एज्युकेशन सोसायटी, तर 1884ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. कुठे, पुणे या ठिकाणी. तर कोण केली होती ती, तर टिळक आगरकर आणि चिपळूणकर यांनी ती स्थापन केली होती. तर PSI 2018ला मेन्सला प्रश्न आलेला आहे की वीरा शिंदे यांनी मग डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे, तर ते बरोबर आहे. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं अध्यक्षपद हे भूषवलेलं होतं. ओके. त्यानंतर त्यांचा सहभाग, तर त्यांनी कोणकोणत्या सत्याग्रहामध्ये सहभाग, तर वायकोम मंदिर सत्याग्रह केरळ 24ला, त्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. वाई गणपती मंदिर सत्याग्रहामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. आणि पर्वती मंदिर सत्याग्रह, त्यामध्ये त्यांचा सहभाग होता. तर आपल्याला माहिती आहे की प्रार्थना समाजात आणि ब्राह्मण समाजात जे नवचैतन्य आणलं, तर ते वीरा शिंदे यांच्यामुळे आणलं होतं. ओके. वीरा शिंदे यांच्यामुळं नवचैतन्य समाजामध्ये निर्माण झालं होतं. तर मग त्यांना जे मंगलोर प्रांतामध्ये जो ब्राह्मण समाज होता, कुठे, मंगलोर या ठिकाणी, तर मंगलोर प्रांताचं त्यांना ब्राह्मण समाजाचं आचार्यपद देऊ गेलं होतं. परंतु त्यांनी जे वायकोम मंदिर सत्याग्रह सहभाग घेतला, म्हणजे अस्पृश्यांसाठी मंदिर खुले करा असं ते म्हणाले होते, तर त्यामुळे त्यांचं ब्राह्मण समाजाचं आचार्यपद मग काढून घेतलं होतं 1924ला. ओके.
त्यानंतर तरुण ब्रह्मसंघ, तर तरुण ब्रह्मसंघ याची सुद्धा त्यांनी स्थापना केली होती. त्यानंतर पुण्यामध्ये जो असहकार चळवळीचं नेतृत्व केलं होतं तर त्यांनी केलं होतं, तर ते कोणाच्या शिफारशीवरून, तर हरिभाऊ फाटक आणि बाबू काका कानेटकर यांच्या शिफारशीवरून त्यांनी पुण्यातील असहकार चळवळीचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर उपदेश व उपासना यासाठी त्यांनी भजन समाज स्थापन केला होता. उपदेश व उपासना यासाठी भजन समाज. आणि जर्मन तज्ज्ञाच्या मदतीने त्यांनी चामड्याच्या बुटाचा कारखाना पण स्थापन केला होता. ओके. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ॲम्स्टरडॅमला जी परिषद झाली होती, आंतरराष्ट्रीय धर्म परिषद, तर ॲम्स्टरडॅम या आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेत त्यांनी हिंदुस्थानातील उदार धर्म, तर हा प्रबंध त्यांनी सादर केला होता. आणि जी मँचेस्टरला परिषद झाली होती तर त्यामध्ये त्यांनी हिंदुस्थानातील सामाजिक सुधारणेची जादू हा त्यांनी तो निबंध वाचून दाखवला होता. ओके. त्यानंतर साऊथबोरो कमिटी किंवा साऊथबोरो समिती, तर कधीची 1919ची साऊथबोरो समिती, तर भारतीयांच्या मतदानाबद्दलच्या हक्कांची पूर्तता करण्यासाठी जी समिती स्थापन केली होती ती म्हणजे साऊथबोरो समिती 1919ची. तर या समितीसमोर साक्ष कोणी दिलेली होती, तर वीरा शिंदे यांनी दिलेली, सोबतच बाबासाहेब आंबेडकर यांनी पण, आणि गणेश गवई यांनी सुद्धा त्या समितीसमोर साक्ष दिलेली होती. त्यानंतर 1928ला जे कौटुंबिक उपासना मंडळ स्थापन झालं पुण्यामध्ये, तर ते कोण केलं होतं, तर ते सुद्धा वीरा शिंदे यांनी स्थापन केलं होतं. त्यानंतरचा प्रश्न बघूया मग आपण. 1913ला लिहिलेले राक्षसी महत्त्वाकांक्षा हे नाटक लोकांना इंग्रजांच्या दडपशाहीविरुद्ध लढायचे आवाहन करणारे होते, तर ते कोणी लिहिलं होतं असं विचारलेलं आपल्याला. राक्षसी महत्त्वाकांक्षा नाटकाद्वारे इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध लढायचं आवाहन केलं होतं, तर ते नाटक कोणी लिहिलं होतं हा प्रश्न आहे. ऑप्शन ए मारुती काशीनाथ भोसले, काशीनाथ अंकुशकर, दत्तात्रय जोशी आणि वीर वामनराव जोशी. ओके. तर याचं अचूक उत्तर आहे काय, वीर वामनराव जोशी हे त्याचं अचूक उत्तर आहे, वीर वामनराव जोशी. तर यांचं अजून एक नाटक प्रसिद्ध आहे, तर त्याचं नाटकाचं नाव काय, रणदुदंबी हे त्यांचं एक प्रसिद्ध नाटक आहे. रणदुदंबी म्हणजे राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि रणदुदंबी कोणाचे नाटक आहे, तर ते वीर वामनराव जोशी यांचं नाटक आहे. त्यानंतर मारुती काशीनाथ भोसले दिले पर्यायामध्ये, तर मारुती काशीनाथ भोसले, तर आपल्याला माहिती 1908ला टिळकांना ज्यावेळेस अटक झाली होती, राजद्रोहाच्या शिक्षेबद्दल टिळकांना अटक झाली, तर या शिक्षेचा बदला घेण्यासाठी त्यांनी मग पंढरपूरला काय केलं होतं, त्यांनी पंढरपूरमध्ये त्यांनी बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली होती. कोणी, तर मारुती काशीनाथ भोसले यांनी टिळकांना जी शिक्षा झाली होती 1908ला, तर त्याच्या शिक्षेचा बदला घेण्यासाठी पंढरपूर या ठिकाणी त्यांनी बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर काशीनाथ अंकुशकर आणि दत्तात्रय जोशी, तर हे जॅक्सन खून खटल्यामध्ये अनंत कानेरेचे साथीदार होते. आणि आपल्याला माहिती आहे जॅक्सन खून खटला म्हणजे काय, बाबाराव सावरकर यांना जी शिक्षा दिली होती, तर या शिक्षेच्या निषेधार्थ मग जॅक्सनचा खून केला होता. तर तो खुनाच्या सहकार्य किंवा खुनाचे जे आपले काय म्हणते खून करण्यामध्ये जे अनंत कानेरेसोबत जे साथीदार होते, तर ते कोण होते, काशीनाथ अंकुशकर आणि दत्तात्रय जोशी. पण जर आपल्याला जर म्हटलं की जॅक्सन खून खटल्यामध्ये कोणाला फाशी दिली, तर त्याचं उत्तर काय असणार मग, अनंत कानेरे. कोणी, अनंत कानेरे. त्यानंतर कृष्णाजी कर्वे पण होते त्यामध्ये, आणि विनायक देशपांडे, तर यांना तिघांना फाशी दिली होती. कोण, कानेरे, कर्वे आणि देशपांडे या तिघांना या खटल्यामध्ये फाशी दिली होती. ओके. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.